नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. आता सायली अस्मिताशी बोलून आल्यानंतर कल्पना सायलीला विचारते, काही बोलली का गं अस्मिता तुझ्यासोबत? काही म्हणाली का? त्यावर आता सायली कल्पनाला विचारते, हो आई, तुम्हाला माहीत आहे का अस्मिताताई आज नक्की कुठे गेल्या होत्या ते? त्यावर कल्पना सांगते, अगं हो, ती कुठल्याशा मैत्रिणीला भेटायला गेली होती तिच्या. त्यावर सायली सांगते की नाही, त्या कुठल्याही मैत्रिणीला वगैरे भेटायला गेल्याच नव्हत्या. खरं तर त्या सचिन भाऊजींना भेटायला गेल्या होत्या आज. आता हे ऐकल्यावर कल्पना मात्र चिडते आणि बोलते, काय? या मुलीला काहीच कळत कसं नाही आहे? कशी लहान असल्यासारखी वागते ही? त्यावर सायली आता कल्पनाला शांत करते आणि बोलते की आई, तुम्ही उगाच आता त्रास करून घेऊ नका, शांत राहा बरं. आणि अस्मिताताईंचं असं म्हणणं आहे की त्यांनी आता सचिन भाऊजींची चूक पोटात घ्यायला हवी आहे आणि त्यांचा संसार सगळं काही विसरून परत एकदा सुरू करायला हवा आहे. आणि आता सचिन भाऊजींनी देखील त्यांना असं सांगितलं आहे की ते अशी चूक मात्र परत कधीही करणार नाही आहेत म्हणून. आता मात्र कल्पना चिडते जरा अस्मितावर आणि बोलते, काय? अगं तो कसा वागत होता पाहिलं आहे ना? म्हणजे आपली बायको प्रेग्नंट आहे, आपण तिची काळजी घ्यायला हवी आहे, हे सगळं काही सोडून तो तिला मॅनेज करून त्या दुसऱ्या मुलीला भेटायला जात होता आणि तरी देखील अस्मिता असं बोलती आहे का? त्यावर आता सायली देखील बोलते, हो ना, खरं तर हे मला देखील पटत नाही आहे. आणि खरं तर अस्मिताताईंनी परत सचिन भाऊजींकडे जाणं म्हणजे मला तर धोक्याचीच घंटा वाटते आहे. आपण या सगळ्यावर काहीतरी उपाय काढूयात. तर इकडे अर्जुन आणि चैतन्य, आता त्यांच्या हाती तो सायलीने दिलेला महिपतचा फोन आहे आणि अर्जुन आता तो फोन त्याच्या बॅगेमध्ये ठेवतो. त्यावर चैतन्य आता त्याला विचारतो की अरे हे काय, तू सायली वहिनीला सांगितलं का नाही साक्षी जिवंत आहे, तिच्यामुळेच तर हा फोन आपल्या हाती लागला आहे ना, आणि तू मात्र तिलाच फोन पाहून दिला नाही, तिला कॉफी गरम करायला खाली पाठवून दिलं. त्यावर आता अर्जुन सांगतो की हो, आणि तिने हा फोन पाहू नये, कदाचित यामध्ये साक्षीचे अजून काही तिचे आत्ताचे रिसेंटचे फोटो देखील असू शकतात. मग सायलीला कळेल की साक्षी जिवंत आहे, म्हणूनच मी तिला हा फोन पाहून दिला नाही आहे. आता अर्जुन नक्की हे असं काय बोलतोय हे मात्र चैतन्याच्या लक्षात येईना. त्यावर चैतन्य बोलतो की अरे पण का? खरं तर आपल्याला सायली वहिनीला हे सांगायला हवं आहे ना. त्यावर अर्जुन बोलतो की नाही, सायलीला लगेच हे सांगता कामा नये. त्यावर चैतन्य आता आश्चर्यचकित झाला आहे की का नाही सांगायचं आहे पण सायलीला हे सगळं. त्यावर चैतन्याला आता अर्जुन सांगतो की हे बघ, आता साक्षी जिवंत आहे ही गोष्ट आपल्याला तर कळाली आहे आणि आता याच गोष्टीचा फायदा घ्यायचा ठरवलं आहे मी. त्यामुळे सायलीला काही ही गोष्ट पटणार नाही आहे आणि म्हणूनच तिला सांगायचं नाही आहे. आणि आता अर्जुनचा पुढचा प्लॅन काय आहे तो त्या चैतन्याला इथे सांगतो. तर आता रात्रीच्या वेळेमध्ये सायली आता आवरून झोपायला आलेली असते. तर ती अर्जुनला विचारते की महिपतच्या फोनमध्ये काही सापडलं का तुम्हाला? त्यावर अर्जुन सांगतो की नाही, फारसं असं काही सापडलं नाही, असंच ते त्याचे बिल्डिंगचे जे काही कन्स्ट्रक्शन सुरू आहे त्याचे फोटोज वगैरे, असंच थोडंफार काहीतरी माहिती जी काही आपल्या उपयोगाची नाही आहे असंच काहीतरी होतं. त्यावर सायली बोलते की मी पाहू का तो फोन? त्यावर अर्जुन बोलतो की नाही अगं, काही गरज नाही आहे, मी पाहिला आहे ना व्यवस्थित. त्यावर सायली आता अर्जुनला विचारते, काय हो, तो महिपत त्याच्या म्हणजे अशा काळ्या धंद्यांसाठी दुसरा फोन वापरत असेल का? त्यावर अर्जुन बोलतो की कदाचित वापरतही असेल, पण जाऊ दे ना, आता सगळ्या या गोष्टींचा विचार नको करायला आपण, तूही थकली असशील ना, झोपून घे. आता सायली मात्र लगेच झोपी जाते. अर्जुन मात्र अजूनही जागाच असतो आणि तेच विचार करत असतो. त्यावर आता तो ठरवतो की सायली तर आता झोपली आहे आणि ती झोपली आहे तोपर्यंत मी लवकर आता काम करून येतो आणि आत्ताच जातो. तर इकडे आता तन्वी देखील जागीच आहे आणि ती आता नागराजला फोन करते. आता तिचा फोन आल्यावर नागराज खरं तर चिडतोच तिच्यावर. तर तन्वी त्याला सांगत असते की आता तुम्हाला फोन देण्यासाठी मी त्या हवालदाराला पैसे खाऊ घातले, पण तो मात्र अतिशहाणा निघाला, तो माझ्याकडे अजून पैसे मागतोय. त्यावर आता नागराज उलट तिलाच बोलतो, मग मी काय करू? मी सांगितलं होतं का तुला फोन पाठव म्हणून? नाही ना, तूच दिलायस ना फोन, तुलाच बोलायचं असतं, म्हणूनच तर फोन दिलायस ना तू मला इथे. त्यावर आता तन्वी चिडतेच आणि बोलते की हो, मीच जेलमध्ये असल्यासारखं वाटतंय मला.
सतत आपलं कुठे गेली होतीस, काय करत होतीस वगैरे अशा प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतेत मला. आता मला अजून पैसे द्यावे लागणार आहेत त्या हवालदाराला. त्यावर आता नागराज तिला बोलतो की तो सगळा काही तुझा प्रॉब्लेम आहे, तुलाच मला फोन द्यायचा होता बोलण्यासाठी, त्यामुळे ते सगळं आता तूच पाहून घे म्हणून. आणि आता तन्वी फोन ठेवते. तर आता ती विचार करत असते की त्या नर्सलाही पैसे खाऊ घातले, त्या हवालदारालाही पैसे दिले, आणि आता पैसे हवेत म्हणून आई बाबा देखील माझ्या मागे लागलेत. आता माझ्याकडे पैसे देखील शिल्लक नाही आहेत. कुठून आणू मी आता एवढे पैसे, आणि कसे देऊ मी यांना सगळ्यांना आता पैसे. आता खरं तर ही खूप चिडलेली असते आणि हिच्याकडे पैसे उकळण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे अश्विन असतो. आता ही नेहमी सारखं काहीतरी कारण सांगून अश्विनकडून पैसे उकळणार हे मात्र नक्की आहे. तर इकडे अर्जुन आता रात्रीचंच महिपतला जेलमध्ये भेटायला आलाय. तर त्याला पाहून आता महिपत बोलतो, काय सुभेदार साहेब, तुम्हाला काय माझ्याशिवाय करमत बिरमत नाही का काय? नाही म्हणजे एवढ्या रात्रीचं पण इथे जेलमध्ये मला भेटायला आलेले आहेत. त्यावर आता अर्जुन बोलतो की मी तुला विचारत होतो ना इतका दिवस, तर ती गोष्ट मला आता समजली आहे, त्यामुळे आता तुला सांगायला आलो आहे मी ती गोष्ट. त्यावर आता महिपत बोलतो की आता तुम्हाला दिवसाच्या 113 गोष्टी कळतील, मग काय तुम्ही त्या सगळ्या गोष्टी सांगायला रोज रोज इथं येणार का बरं? नाही, तसंही आता मला भेटून घ्या. आपण काही बाहेर गेल्यानंतर आपली काही भेट होणार नाही आहे. चुकून माकून जर मी सुटलोच तर कसं भेटणार आहे बरं आपण मग? त्यामुळं बोला काय सांगायला आलेत बरं तुम्ही? आता त्याचा हा अरेरावी ऐकून अर्जुन त्याला बोलतो की हो, इतके दिवस विचारत होतो ना मी तुला, पण तू काही मला काही सांगत नव्हतास. आता मात्र मला समजलंय. त्यावर आता हा महिपत विचारतो, कोणाबद्दल समजलंय, काय समजलंय तुम्हाला? त्यावर आता अर्जुन सांगतो की तुमची ॲडव्होकेट ती विशाखा प्रभूणे, तिचा पत्ता मिळाला आहे मला, कुठे राहते ती कळालंय, केस घेतली आहे ना तिने तुमची. त्यावर आता महिपत घाबरतो आणि बोलतो की नाही, मी काही त्या बाईला माझी केस वगैरे दिलेली नाही आहे, तिचा आणि माझा आता काही एक संबंध नाही आहे, मी नाही ओळखत आता तिला. त्यावर आता अर्जुन बोलतो की हो का, मग तुला असं जेलमध्येच पडून राहायचं आहे का? अरे त्या नागराजकडे बघ, त्याने तर वकील देखील लावला आहे आणि तो आता लवकरच इथून सुटून बाहेर देखील पडेल. मग तुझं काय, तू का बरं नाही वकील लावत आहेस? तू का बरं एवढा शांत बसला आहेस बरं? तुला काही इथून बाहेर जायचं नाही आहे का? आणि तू एवढा शांत कसा काय बसू शकतोस बरं? नाही म्हणजे ज्याला तू फक्त आपलं म्हणत होतास, अशी तुझी फक्त एकच मुलगी होती ना, आणि तिचाही जेलमध्ये खून झाला. आता न्यूजपेपरवर इकडे तिकडे सगळीकडे बातमी होती, मीडियासमोर इतका रडत होतास तू, इतका दुःखी झाला होतास. आता तीही जिवंत नाही आहे. मग आता नक्की तुला कोणाला वाचवायचा प्रयत्न करतोय बरं तू? नागराजला? अरे त्याला का वाचवायचा प्रयत्न करतोयस तू? या सगळ्यामध्ये काय फायदा आहे बरं तुझा? तर आता अर्जुनला असं वाटत असतं की असं काही सांगितल्यानंतर, बोलल्यानंतर महिपत खरं तर बोलता होईल, तो स्वतःही साक्षी जिवंत आहे वगैरे एक्सेप्ट करेल आणि नागराज विरुद्ध आता तो गवाही देईल वगैरे. पण आता खरं तर असं काही एक होत नाही. तर अर्जुन आता महिपतला बोलतं करायचा प्रयत्न करत असतो. महिपत मात्र आता चांगला चक्करमध्ये आलाय, कारण खरं तर आता अर्जुन जे काही बोलतोय त्यावरनं आता याला साक्षीबद्दल काही कळालं आहे की काय, ही शंका खरं तर आता महिपतच्याही मनामध्ये आली आहे. त्यामुळे खरं तर महिपत आता पहिल्यासारखं काही बोलतही नाही आहे, आता गप्पच बसू नये. त्यावर आता अर्जुन त्याला बोलतं करण्यासाठी पुढे बोलतो की अरे, जो हुकुमाचा पत्ता आहे ना तुझ्याकडे, त्याच्याबद्दल आता मला मात्र समजलंय. नाही, हुकुमाचा पत्ता की बदामाची राणी, तुझी असं म्हणवणारी एकच होती ना, साक्षी महिपत शिखरे, तिच्याबद्दल आता समजलंय मला. तर इकडे आता अश्विन देखील हॉस्पिटलमधनं घरी आलेला असतो. आता बिचारा दमून आलाय, तर त्याच्याकडनं पैसे घ्यायचेत म्हणून आता तन्वी मात्र त्याचं चांगलंच पुढे पुढे करते. आता लगेच त्याच्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन येते आणि त्याला विचारते की मी तुला जेवायला वाढू का? खूप दमलायस ना तू? त्यावर आता अश्विन सांगतो की नाही, मला काही जेवायला वगैरे नको आहे, मला भूकही नाही आहे, मी आता आवरून झोपणारच आहे. आणि आता तो पाण्याचा ग्लास ठेवणार तेवढ्यातच आता तन्वी त्याच्या हातातून ग्लास घेते आणि बोलते की मी ठेवते ना. आणि आता तो त्याच्या फाईल्स वगैरे ठेवत असतो, तर तन्वी त्याच्या मागोमागच येते आणि बोलते की अश्विन,
मला ना थोडं बोलायचं होतं, मला ना थोडेसे पैसे हवे ते तुझ्याकडून. त्यावर आता अश्विन चिडतोच आणि बोलतो की पैसे कशासाठी? त्यावर तन्वी सांगते की अरे मला ना उद्या पार्लरला जायचं आहे, मी अपॉइंटमेंट घेतली आहे, त्यासाठी मला थोडेसे पैसे हवे ते. त्यावर आता अश्विन बोलतो की म्हणजे तुझ्याकडे आता पार्लरला जाण्या इतपत सुद्धा पैसे नाही आहेत का? आता तन्वी आता एकदम असं बिचाऱ्यासारखं तोंड करून बोलते की अरे नाही ना, मी कुठे कमावते का, आणि माझ्याकडे कुठून येणार आहेत बरं पैसे, आणि थोडेफार पैसे होते माझ्याकडे पण तेही आता संपत आलेत आणि म्हणूनच मी तुझ्याकडे पैसे मागते ना. त्यावर अश्विन बोलतो की ठीक आहे ठीक आहे, उद्या सकाळी करतो मी तुला पैसे सेंड. तर इकडे हा अर्जुन आता महिपतला बोलतं करतोय आणि त्याला सांगतोय की तुझी मुलगी जिचा की जेलमध्ये खून झाला आणि तरी देखील तू इतका शांत कसा काय बसलास वगैरे. त्यावर आता हा महिपत बोलतो की होऊ शकतं ना असं, जेलमध्ये वगैरे काय आता, गेली माझी पोरगी आता, मेली ती, आता काय तिच्या आठवणीमध्येच तर मला जगायचं आहे फक्त, तिच्या आठवणीमध्येच तर मी आता असं आयुष्यभर तडफडणार आहे, अजून काय होणार आहे बरं आता माझं तरी. त्यावर आता अर्जुन त्याला बोलतो की आणि मग तू असा शांत कसा होशील बरं? त्यावर आता अर्जुन त्याच्या फोनमधल्या फोटो जे त्याने काढलेले असतात मार्केटमध्ये जेव्हा त्याला साक्षी दिसलेली असते, तो फोटो तो आता महिपतला दाखवतो आणि बोलतो की तिचे फोटो पाहिल्यानंतर मात्र तू शांत होशील हो ना, ती जिवंत आहे हे मला समजलंय, फोटो पाहायचेत का तुला तिचे? आणि आता अर्जुन त्याने मोबाईलमध्ये जे फोटो काढलेले असतात साक्षीचे, ते फोटो आता महिपतला दाखवतो. आता खरं तर हे फोटो पाहिल्यानंतर महिपतची देखील खात्री होऊन जाते की आता अर्जुनला देखील समजलंय की साक्षी जिवंत आहे म्हणून, त्यामुळे आपलं खोटं काही अजून फार काळ टिकणार नाही आहे आणि आता साक्षीवरून हा देखील आपल्याला ब्लॅकमेल करून आपल्या तोंडून सत्य बाहेर काढून घ्यायचा प्रयत्न करेल, जसं आजपर्यंत नागराजने साक्षीचं नाव घेऊन आपलं तोंड बंद ठेवलंय. त्यामुळे आता खरं तर महिपत चांगलाच कोंडीमध्ये सापडलाय. एकीकडे नागराज जो की साक्षीची धमकी देऊन आता याचं तोंड बंद ठेवतोय, तर दुसरीकडे आता अर्जुन आहे जो साक्षीची धमकी देऊन याला तोंड उघडायला सांगतोय. त्यामुळे महिपत चांगलाच चक्करमध्ये आलाय आता. त्यावर अर्जुन त्याला बोलतो की कोण आहे, साक्षीच आहे ना ही? त्यावर आता महिपत बोलतो की नाही नाही, अरे ही काय माझी पोरगी नाही आहे, माझी पोरगी तर तिचं तर जेलमध्येच खून झालाय. नाही म्हणजे ह्या पोरीचे डोळे आहे ते साक्षीसारखे, पण मी नाही ओळखत ह्या पोरीला. माझ्या पोरीचे केस असे लांब सडक होते आणि हिचे केस बघा एवढे एवढेच आहेत, आणि माझी पोरगी काय हे असे पंजाबी ड्रेस बीस घालत नव्हती, माझी पोरगी ते वेगळे कपडे घालायची, ही काय माझी पोरगी बिरगी नाही आहे, मी नाही ओळखत या पोरीला. त्यावर आता अर्जुन त्याला बोलतो की 5 मिनिट महिपत, हे सगळे बदल करायला आहे ना फक्त 5 मिनिट लागतात, समजलं का? आणि ही साक्षीचे हे मलाही कळालेलं आहे. त्यामुळे हे बघ, आता साक्षी जिवंत आहे हे कळाल्या तिला पाहिल्या मी पोलिसांना फोन करून तिला पोलिसांच्या ताब्यामध्ये देऊही शकत होतो, पण मी मात्र असं काहीही केलेलं नाही आहे. का माहिती आहे का? कारण माझ्याकडे तुझ्यासाठी एक डील आहे, सांगू का? आणि आता अर्जुन महिपतला त्याची डील सांगत असतो. तर अर्जुनची डील अशी असते की अर्जुन साक्षी जिवंत आहे हे कोणालाही सांगणार नाही, आणि जरी पोलिसांना वगैरे कळालं तरी महिपत आणि साक्षीची शिक्षा कमी होण्यासाठी तो मदत करेल. पण याच्या बदल्यामध्ये महिपतने आता नागराजच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये साक्ष द्यायची आहे. म्हणजे महिपतला सुपारी देणारा तो माणूस नागराजच होता, आणि नागराजनेच 22 वर्षांपूर्वी रविराजचा आणि त्याच्या कुटुंबाचा अपघात करवून त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. ही सगळी काही साक्ष आता महिपतला कोर्टामध्ये द्यायची आहे नागराज विरोधामध्ये. तर आता खरं तर हे सगळं ऐकून महिपतही आता चांगल्याच चक्करमध्ये आलाय आणि आता काय करावं खरं तर त्यालाही सुचत नाहीये. आता इकडे आड तिकडे विहीर अशी काहीशी गंमत आता महिपतची इथे झाली आहे. साक्षीच्या काळजीने इतके दिवस तो तोंड बंद ठेवून होता, पण आता त्याच साक्षीचं नाव घेऊन आता अर्जुन मात्र त्याला तोंड उघडायला लावतोय. त्यामुळे आता महिपत काय करेल काय नाही हे तर आपल्याला येणाऱ्या पुढील भागामध्येच पाहायला मिळेल, जेव्हा की महिपतला कोर्टामध्ये हजर केलं जाईल त्या केससाठी.
तर आता खरं तर महिपतने काही एक सांगितलेलं नाही आहे अर्जुनला. आता अर्जुन तिथून त्याला ती डील सांगून जायला निघतो. तर तो लगेचच आता गाडीमध्ये बसल्यानंतर चैतन्याला फोन करतो. आता चैतन्य खरं तर एवढ्या रात्री झोपेमध्येच असतो आणि विचारतो की काय झालं अर्जुन, आता एवढ्या रात्री कशाला रे फोन केला आहे, कुठे आग लागली आहे आता. त्यावर अर्जुन त्याला सांगतो की मी काय सांगतोय ऐकतोयस ना, मी आता महिपतला भेटायला गेलो होतो जेलमध्ये आणि मला आता उद्याचीच तारीख हवी आहे कोर्टाची. आता खरं तर हा चैतन्य झोपेतच असतो आणि अर्जुन चिडतो आता त्याच्यावर, नीट उठून बस, जागा हो आणि मी काय सांगतोय ना नीट ऐक. आता मात्र चैतन्याचा नाईलाज होतो. तर अर्जुन त्याला सांगत असतो की मी महिपतला भेटलोय आता जेलमध्ये आणि उद्याच आपल्याला महिपतला आणि नागराजला दोघांनाही कोर्टामध्ये हजर करायचं आहे. त्यामुळे नागराजच्या केसची उद्याचीच तारीख घे तू. त्यावर आता चैतन्य सांगतो की अरे वाजलेत किती ते तरी पहा तू, उद्याची तारीख भेटणं कसं शक्य आहे बरं आपल्याला. त्यावर आता अर्जुन त्याला सांगतो की तू हे सगळं कसं मॅनेज करणार आहेस ना ते मला काही एक माहीत नाही, मला मात्र उद्याचीच तारीख हवी आहे या केसची. तर इकडे सायली मात्र झोपेत असते आणि सायलीला अचानक स्वप्न पडतं की ती अर्जुनला विचारत असते की तुम्ही नक्की काय लपवताय माझ्यापासून, असे उडवाउडवीची उत्तरं का देताय, अशी टाळाटाळ का करताय तुम्ही. त्यावर अर्जुन सांगत असतो की कुठे काय, मी कुठे काय लपवतोय बरं. त्यावर आता सायली खूप चिडते त्याच्यावर आणि बोलते की ह्याला ना फसवणूक म्हणताय आणि तुम्ही माझी फसवणूक करतायत. आणि रागारागामध्ये सायली आता त्याच्या कपाटातनं बॅग काढते, तिच्या कपडे वगैरे ती बॅगेमध्ये भरते. तर अर्जुन तिला विचारतो की अगं तू काय करतेयस, कुठे निघाली आहेस एवढ्या रात्री. त्यावर सायली सांगते की मी आता आश्रमामध्ये निघाली आहे. नवरा बायकोच्या नात्यामध्ये ना अशी फसवणुकीला जागा नसते आणि तरी देखील तुम्ही माझ्यापासून गोष्टी लपवतायत, माझी फसवणूक करतायत, मला ना तुमच्यासोबत राहायचंच नाही आहे. आता अर्जुन तिला थांबवायचा प्रयत्न करत असतो पण ती मात्र न थांबता निघून जाते. आणि आता तेवढ्यातच सायलीला दचकून जाग येते आणि ती अर्जुनकडे पाहते तर अर्जुन मात्र निवांत झोपलेला असतो. त्यावर सायली बोलते की नाही, हे असं विचित्र स्वप्न कसं पडलं असेल बरं मला, हे तर कधीच माझ्यापासून काहीही लपवून ठेवत नाही आणि तरी देखील असे विचार कसे आले माझ्या मनात. आणि सायली आता परत झोपून घेते. तर आता ती झोपल्यावर मात्र अर्जुन डोळे उघडतो आणि विचार करतो की बरं झालं बाबा हिने पाहिलं नाही, ही जागी व्हायच्या आधीच मी येऊन झोपलो होतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता अश्विन उठला आहे आणि मस्त त्याचं हॉस्पिटलला जाण्यासाठी रेडी होत असतो. तर तन्वी मात्र फोन पाहत तशीच अजूनही लोळत असते. त्यामुळे आता अश्विन तिला बोलतं की तन्वी अगं हे काय करतेयस, का फोन पाहत लोळत बसली आहे सकाळी सकाळी, उठ अगं फ्रेश हो. त्यावर आता तन्वी मात्र मनातल्या मनातच बोलत असते की ह्याची ना काय कटकट आहे, एक दिवस जरा उशिरा उठावं म्हटलं तर लगेच याची कटकट सुरू होते. पण जाऊ दे, आता याचा ऐकण्यापलीकडे माझं काही चालणारही नाही आहे म्हणायला, याच्याकडून पैसे घ्यायचे आहेत मला. आणि आता नाईलाजाने ती उठते आणि तिचं कपाट उघडते तर तिच्या लक्षात येतं की तिच्या कपाटामध्ये कोणीतरी तिचं कपाट उघडलं होतं, वस्तू जरा तिला इकडे तिकडे झालेल्या दिसतात. त्यावर ती अश्विनला विचारते की अश्विन तुला जर काही पाहिजे होतं माझ्या कपाटातनं तर मला सांगायचं ना, मी काढून दिलं असतं ना, तू माझं कपाट का उघडलंस बरं. त्यावर अश्विन बोलतो काय, मी कशाला तुझं कपाट उघडेल बरं, नाही तू स्वतःच्याच वस्तू कधी जागेवर ठेवत नाही आणि अजून मी कशाला माझ्या वस्तू तुझ्या कपाटामध्ये ठेवेल बरं. त्यावर खरं तर आता तन्वी विचार करते की कोणी उघडलं असेल आणि ती पटकन ती पर्स ओपन करून पाहते ज्यात तिने महिपतचा फोन ठेवलेला असतो, पण तिला काही फोनही आता त्या पर्समध्ये सापडत नाही. त्यामुळे तीही जाम घाबरली आहे. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता कोर्टाच्या बाहेर नागराज मात्र अर्जुनला बोलत असतो की अर्जुन तू हे सगळं काही मुद्दाम करतोयस ना. त्यावर अर्जुन आता त्याला हळूच बोलतो की जो कोणी हुकुमाचा पत्ता होता ना, तुला काय वाटलं, तो फक्त तुलाच माहीत आहे, तुझा तो हुकुमाचा पत्ता मी आज बाहेर काढणार आहे. त्यामुळे नागराजही चांगलाच घाबरला आहे. तर नागराजकडनं तो फोन घेऊन महिपत आता साक्षीला फोन करतो आणि तिला सांगतो की हे बघ, तू जिथं कुठं असशील ना आता लवकरात लवकर पनवेल सोडायचं आणि तू कुठे आहेस काय आहेस हे कोणाला देखील कळून द्यायचं नाही, समजलं का. तर महिपतला देखील आता कोर्टामध्ये हजर करणार असतात. तर अर्जुन त्याला देखील विचारतो की महिपत आपली डील लक्षात आहे ना.
तर आता पुढे काय होईल हे पाहण्यासाठी पुढील एपिसोड पाहायला विसरू नका. पण आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.